अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। या 2 आरोपींमुळे मोटरसायकल चोरीची 4 आणि एक जबरी चोरीचा गुन्हा पर्दाफाश झाला आहे। पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 5 मोटरसायकल्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे। ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे, जिथे दर्यापूर, अमरावती शहर आणि मूर्तिजापूर येथून मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की गौरव ढोणे आणि रोशन थोरात हे दोघे आरोपी खोलापूर बस स्टँड परिसरात चोरीची होंडा शाईन मोटरसायकल स्वस्त दरात विकण्याचा प्रयत्न करीत आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिलीत, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी दर्यापूर, अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन, वलगाव आणि मूर्तिजापूर येथून एकूण 4 मोटरसायकली चोरल्या होत्या। पोलिसांनी या सर्व चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। याशिवाय आरोपी गौरव ढोणे यांनी मे महिन्यात लोणी येथे केलेल्या एका जबरी चोरीची ही कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि रोख 4000 रुपयेही जप्त केले आहेत। या कारवाईमुळे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडनं एकूण अंदाजे 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपींना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। तरी होती अमरावती पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी। या कारवाईमुळे केवळ चोरीचा पर्दाफाश झाला नाही, तर नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे।